जयंती उत्सवाचा तर आपण हा सर्व मिळून साजरा करतो आहोत. आपली ही परंपरा आहे की महापुरुषांचा जन्मदिवस साजरा करायचा. मुळातच महापुरुषांचा जन्मदिवस साजरा करण्याची जी परंपरा आहे तर ही परंपरा खऱ्या अर्थानं जे आहे ते नागवंशीयांची परंपरा आहे. आपण सर्व नागवंशी लोक आहोत आणि जे जे महान नागराजे होऊन गेलेले आहेत त्या सर्व नागराजांची जन्मदिवस, त्यांच्या कार्यांचा दिवस आपण साजरा करत असतो. उत्सव म्हणून साजरा करत असतो, सण म्हणून साजरा करत असतो. इतिहास खूप मोठा गौरवशाली आहे. मागच्या वेळेस मी नागवंशांचा इतिहास याच स्टेजवरून सांगितलेला होता की सम्राट अशोक जे आहे ते कसे महान नागराजे होते. आपल्या हा जो सम्राट अशोक जयंती उत्सवाचे जे आयोजन टीम आहे, आयोजक मंडळ आहे, ते मला यावेळेस तिसऱ्यांदा त्यांनी बोलावलेलं आहे. मी त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो की मला त्यांनी पात्र समजलं आणि सलग 3दा जे आहे ते या ठिकाणी बोलावलेलं आहे. तर मी त्यांना धन्यवाद ज्ञापित करतो. सम्राट अशोकांचं जे कार्य आहे ते आपल्या सर्वांमध्ये इतकं खोलवर भिनलेलं आहे. इथल्या भारतभूमीमधल्या प्रत्येक व्यक्तीच्या नसानसात इतकं खोलवर भिनलेलं आहे की ते जे आहे ते कितीही करतील तरीसुद्धा ते त्याला बाहेर काढू शकत नाही किंवा त्यांच्यापासून ते अलिप्त राहू शकत नाही. आज जेवढी काही जम्बूद्वीपामध्ये तुम्हाला संस्कृती दिसतं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जो सिंहाचा वाटा आपण म्हणू तर तो सम्राट अशोकांचा आहे. एकूण एक गोष्ट जी आहे, जे जे तुम्हाला चांगली दिसतं ती सर्व सम्राट अशोकांपासून आलेली आहे. हे आपण थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे. आणि ही जी काही संपूर्ण जी काही गोष्ट आपल्याला दिसत आहे ना ती आहे धम्मविजयाची. सम्राट अशोकांची जी संकल्पना होती धम्मविजयाची, आज मी याच्यावरती गोष्ट करणार आहे या ठिकाणी की सम्राट अशोकांचा हा धम्मविजयाचा रथ आजही आपल्यामध्ये कसा विद्यमान आहे, तो कसा दिसतो आहे, आपल्या जगण्या वागण्यामध्ये कसा आहे, हे जे आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन आणि त्याच्याबद्दल आपली जी काही दृष्टी आहे ती खोलण्याचा प्रयत्न करेल आजच्या या कार्यक्रमाच्या उद्देशाने. सम्राट अशोकांना त्यांची जी चेतना होती, बेसिकली चेतना ही चेतसिक असतं, लक्षात घ्या. अभिधम्माच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर चित्ताला जे आहे, चित्त म्हणजे आपलं मन, मनाशी हे चेतसिक जेव्हा जुळतं तेव्हा ते एखादी कार्य करण्यासाठी प्रेरित करत असतं, जागवत असतं. चेतनेचा गुणधर्म आहे जागविणे, चित्ताला जागविणे. जसं आपण झोपेमध्ये आहोत, झोपेमध्ये असल्यानंतर आपण उठतो आणि जागृत होतो, तशासारखं जे आहे चेतना चित्ताला जे आहे ते झोपेतून उठवत असते आणि जागृत करत असते. तर सम्राट अशोकांची चेतना जी होती ती बेसिकली विजयाची चेतना होती. त्यांना विजय मोठा प्रिय होता आणि त्या विजयामधूनच जे आहे ते सम्राट अशोकांनी कलिंगाचं युद्धसुद्धा लढलेलं होतं. कारण की सुरुवातीच्या जे आहे ते विजयाची संकल्पना, अवधारणा ती सम्राट अशोकांची अशा पद्धतीची होती की भूमीवरती राज्य करायचं. भूमी जे आहे ते आपल्या अखत्यारीमध्ये आणायची, आपल्या जे आहे ते सत्तेमध्ये आणायची, ही संकल्पना असल्यामुळे विजयाची त्या काळामध्ये सम्राट अशोक जेव्हा बौद्ध धर्मामध्ये आलेले नव्हते त्यावेळची गोष्ट, त्याच्यामुळे त्यांनी जे आहे ते अखिल भूमीवरती राज्य करायचं. तर आपल्या साम्राज्यामध्ये अखिल भूमी आली पाहिजे. तर त्यावेळेस कलिंग नावाचा प्रदेश होता, तो सम्राट अशोकांच्या जे आहे ते राज्यामध्ये नव्हता. त्याच्यामुळे जे आहे तो प्रदेश त्यांना खटकत होता की हा माझ्या राज्याखाली आला पाहिजे, याच्यावरती माझं वर्चस्व असलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे जे आहे ते ऐनकेन प्रकारेनं याला आणायचं. तर त्यावेळेस जे आहे ते सर्वात प्रभावी माध्यम कोणतं होतं प्रदेशाला आपल्या साम्राज्यामध्ये आणायचं? युद्ध. जसं आता जे आहे ते आपल्याला दिसतं ना युद्ध सुरू आहे ना, हे युद्ध जे आहे ते साम्राज्य विस्ताराचंच आहे, लक्षात घ्या.
साम्राज्य विस्तार कशासाठी करायचा की तिथली साधन संपत्ती, तिथले जे काही सगळ्या गोष्टी जे आहेत त्याचं ड्रेनेज झालं पाहिजे, यासाठी ड्रेन झालं पाहिजे. तर त्या काळामध्ये जे कलिंग खूप मोठा शक्तिशाली प्रदेश आणि शक्तिशाली प्रदेश होता, त्याच्यामुळे जे आहे ते अजून यांच्या शक्तीला आव्हान देत होता की सारे प्रदेश यांच्या अंतर्गत आलेल्या, यांच्या अधिपत्याखाली आलेल्या. एवढासा प्रदेश जो आहे तो आपल्या अधिपत्याखाली येत नाही आहे, आपलं वर्चस्व मानत नाही आहे, तर तिथे इगो हर्ट होऊन जातं ना. तर चंड अशोकांचा जे आहे ते इगो हर्ट झाला आणि त्यांनी जे आहे ते युद्ध त्याच्यावरती पुकारलं, युद्धाची स्वारी केली. आणि जे आहे ते आपल्याला दिसतं की त्याचा भयंकर परिणाम झाला. इतका भयंकर परिणाम झाला की युद्ध हे रक्तरंजित असतं. कित्येक लोकांची त्याच्यामध्ये हानी होतं, धनसंपत्तीची हानी होतं, मालमत्तेची हानी होतं, जीविताची हानी होतं. एवढं मोठं जे आहे ते हानी त्या ठिकाणी झाली. विजय तर प्राप्त केला, पण तो विजय प्राप्त केल्यानंतर जे आहे ते जेव्हा त्यांना कळलं, जेव्हा त्यांनी त्या सगळ्या गोष्टीचं जे आहे ते अवलोकन केलं, आपल्याला माहिती आहे की त्यांची चेतना किती द्रवित झाली, त्यांचं हृदय किती द्रवित झालं आणि कशा पद्धतीनं जे आहे ते तिथून त्यांचं जे आहे ते ट्रान्सफॉर्मेशन झालं चित्ताचं, मनाचं. अस्वस्थ झाले, अशांत झाले. आणि जेव्हा अस्वस्थ चित्त होतं, अशांत होतं, उद्विग्न होतं, व्याकुळ होतं, अशा चित्ताला, अशा मनाला राहत देण्याचं काम जे आहे ते फक्त आणि फक्त जे आहे ते बुद्धाजवळ होतं. लक्षात. त्याच्यामुळे बुद्ध जे आहे ते आरामाचं केंद्र आहे, जिथे आराम मिळतो. जसं एखाद्याला जे आहे ते खूप भयंकर रोग झाला, त्या रोगाची किती पीडा असते, वेदना असतं, आणि माणसाला असं वाटतं की ही वेदना, ही पीडा जी आहे ते नष्ट झाली पाहिजे. तर तो जे आहे ते अशा वैद्याकडे जातो, अशा डॉक्टरकडे जातो की जिथे त्याला आराम मिळेल, त्याच्या दुःखाला आराम मिळेल, पीडेला आराम मिळेल, वेदनेला आराम मिळेल. आणि मग तो जे आहे ते औषधी दिल्यानंतर ती औषधी जेव्हा आपण घेतो, आपल्याला आराम पडतं, आपण त्याचे शतशत धन्यवाद देतो. तशासारखं सम्राट अशोकाच्या मनाला जी वेदना झालेली होती, जी पीडा झालेली होती, जे व्याकुळ झालेलं होतं, अशांत झालेलं होतं, अस्वस्थ झालेलं होतं, अशा मनाला जे आहे ते बुद्धाकडे आराम मिळाला, बुद्धाकडे गेल्यावरती. आणि तिथून त्यांची विजयाची संकल्पना बदल. चेतना तर विजयाचीच होती, तर चेतना बदलली नाही, हे लक्षात घ्या. विजयाची चेतना तशीच राहिली, परंतु विजयाची अवधारणा बदलली, विजयाचा धम्म बदलला. जो विजयाचा धम्मा आधी जे आहे ते रक्तरंजित होता, तो आता रक्तविहीन झाला. जो आधी जे आहे ते मारकाटीचा होता, तो आता जे आहे ते प्रेमाचा झाला, मैत्रीचा झाला, दयेचा झाला, करुणेचा झाला, अहिंसेचा झाला. हे काय मोठं परिवर्तन. जो हिंसेची चेतना अहिंसेची चेतना झाली, ही खूप मोठी परिवर्तन आहे. आणि सम्राट अशोकाने जे आहे ते घोषणा केली का आता याच्यानंतर जे आहे ते हिंसा होणार नाही. तर हिंसेमध्ये जे आहे ते केवळ मनुष्य मात्राची हिंसा आहे का? नाही, तर प्राणी मात्राची हिंसा सुद्धा त्याच्यामध्ये आली. जो मैत्रीचा विस्तार झाला ना, भगवान गौतम बुद्धाच्या धम्मामध्ये आल्यानंतर माणसाचं जो मन जे आहे ते मैत्रीनं फुलून जातं, मैत्रीनं भरून जातं. मैत्रीचा एवढा मोठा विस्तार झाला, मनुष्य मात्र तर आलेच, प्राणी मात्र सुद्धा आले. तर त्यांना दिसलं की आपल्या जे आहे ते आपल्या पाकशाळेमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये काय होतं, प्राण्यांची कत्तल होतं. आणि प्राण्यांची कत्तल झाल्यामुळे जे दररोज प्राणी कापल्या जायचे त्या ठिकाणी, हजारो प्राणी त्या ठिकाणी जे आहे, कारण की तेवढ्या मोठ्या राजाची पाकशाळा, हजारोच्या संख्येने त्या पाकशाळेमध्ये जेवणारे लोक, नाही का. आपली सध्या संसदेमध्ये जर आपण पाहिलं जवळपास 550 मंत्रीच आहेत, बाकीचे जे आहे ते कार्यालयामध्ये काम करणारे बरेच लोक. तर तिथं जर समजायचं जे आहे ते पाकशाळा सुरू केली ना, मटण खाण्याचं जो आहे तो किती करतील. आणि आपल्या इकडे जे आहे ते असे तर उत्सव मोठे मोठे होतात, कोणत्या कोणत्या वेळेस तर असा उत्सव राहतो का प्रत्येकाच्या घरी मटण शिजल्या जाते, नाही का.
मोठे मोठे जे आहे ते मटणाचे उत्सव तयार होतात, किती प्राणी जे आहे ते काटल्या जातात. यांच्या पाकशाळेमध्ये खूप सारे प्राणी काटल्या जात होते, हजारो. त्यांनी आज्ञा काढली, धर्माज्ञा सम्राट अशोकांनी, की म्हणे आता याच्यानंतर जे आहे ते कोणीही आपल्या घरी प्राण्यांची कत्तल करणार नाही खाण्यासाठी. माझ्या पाकशाळेसुद्धा मध्ये मी प्राण्यांची कत्तल बंद केलेली आहे. तेवढे मोठे प्राणी हजारो, आता जे आहे ते फक्त एक मृग आणि एक हरिण एवढंच कटते म्हणे. याच्यानंतर जे आहे तेही कटणार नाही. ज्यावेळेस त्यांनी जे आहे ते त्या गिरनारच्या शिलालेखामध्ये जे आहे ते लिहिलेलं, तर तिथे जे आहे ते प्राण्यांची कत्तल करणं सोडून दिले. आणि त्याच्यामध्ये जे आहे ते सम्राट अशोक म्हणाले की आता याच्यानंतर ते पण प्राणी कटणार नाहीत. म्हणजे अहिंसेचा, प्राणीमात्रावर प्रेम करण्याचा, सर्व प्राणीमात्रांशी जे आहे ते मैत्रीनं वागण्याचा हा जो काही धम्म आहे, साधा आणि सोपा धम्म, हा भगवान गौतम बुद्धाचा धम्म सम्राट अशोकाने जे आहे ते पेरला, अक्षरशः सर्व लोकांच्या मनामध्ये पेरला, दगडांवर कोरून ठेवला. कशासाठी? दगडावर याच्यासाठी कोरून ठेवला की दगडावर कोरलेली जे आहे ते रीग मिटत नाही, ती हजारो वर्ष चालू तशीच राहते. तर त्याच्यामुळे दगडं त्यांनी घेतले लिहिण्यासाठी. असा जगातला पहिला जो आहे तो महापुरुष आहे, महान राजा आहे, ज्यांनी हे महत्त्वाचे वचन जे आहे ते हजारो वर्ष जिवंत राहावेत म्हणून दगडावर कोरले. आज जे काही आपण दगडावरती कोरतो ना, आपलं घर बांधायचं असलं तर दगडावरती कोरतो, शिलान्यास करतो. ही परंपरा कुठून आलेली आहे? सम्राट अशोकापासून आलेली आहे. तर सम्राट अशोकांची धम्मविजय संकल्पना, सम्राट अशोकांचं एकूण एक कार्य आज आपण करतो, तर आपल्याला फक्त माहीत नाही राहत की ही परंपरा कुठून आलेली आहे म्हणून, ही चेतना कुठून आलेली आहे म्हणून दगडावर कोरण्याची. समजली की नाही समजली? तर सम्राट अशोकांनी जे आहे ते हे शिकवलं की दगडावर कोरायचं म्हणून. दगडा पत्थर की लकीर नाही म्हणत का, त्याच्यासारखं जे आहे दगडावरती त्यांनी कोरले धर्माज्ञा. काय सांगितले? अष्टमीच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी तर अजिबातच मटण खायचं नाही. तर तुमच्या घरी जर समजायचं पौर्णिमा तुम्ही करता, किती जण करता? जवळपास सर्वच जण करत असतील. पौर्णिमेला जवळपास सर्वच जण करतात आपल्या याच्यामध्ये, ठीक आहे. तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही मटण खाता का? नाही खात ना? कुठून आलेला आहे हा? ही चेतना कुठून आली तुमच्या मनामध्ये? हे सम्राट अशोकापासून आलेली आहे. त्या राजानं आपल्या संपूर्ण प्रजेला सांगितलं, मी इथून माझे पोरं, माझे येणारी प्रत्येक जनरेशन आणि सगळं संपूर्ण प्रजा जे आहे या धर्मज्ञाचं पालन करेल की अष्टमीच्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी मटण खाणार नाही. तर तुम्ही पालन करता का नाही करत? त्याच्यानंतर दररोज खाणारा हा वर्ग जो आहे तो दररोज मांस मच्छी खाणारा होता बरं का, लक्षात घ्या. त्याला जे आहे ते नैमित्तिक, याच्यामध्ये आपण आता खूप मांसाचा वापर करत नाही, मटणाचा वापर करत नाही, नैमित्तिक स्वरूपामध्ये करत असतो, हे लक्षात घ्या. तर नैमित्तिक स्वरूपामध्ये इथे का आहे या ठिकाणी? खूप क्वचित एखादी पाहुणे आले त्यावेळेसच आपण करतो, किंवा हप्त्यातून आता एक दिवस ठरवलेला आहे आपल्या लोकांनी, ठीक आहे. पण खूप मांसाहारी लोक नाही आहेत, शाकाहारी जास्त आहेत. ते शाकाहारी जास्त राहण्याचा जो काही संदर्भ आहेत ना, ते सम्राट अशोकांपासून आलेला, लक्षात. त्याच्यानंतर जे आहे ते दुसरी मी तुम्हाला गोष्ट सांगतो. दुसरी अशी आहे की सम्राट अशोकांनी काय केलं की त्यांनी म्हटलं की त्यांच्या त्या शिलालेखामध्ये कोरलेलं आहे, आईवडिलांची सेवा करा, घरी कोणी दान पुण्य म्हणजे कोणी मागायला आलं तर त्यांना दान द्या, श्रमण आहे तर श्रमणांना दान द्या. आपल्या घरून कोणी जर मागायला आलेला आहे तर त्यांना खाली हातानं जाऊ द्यायचं नाही. तर ही परंपरा चालू होती बरं, आस्था एक परंपरा चालू होती. कोणी जर आपल्या घरी आलं ना मागायला तर आपण त्यांना खाली हातानं पाठवत नव्हतो. कोणी आलं तर बिना जेवण केल्याशिवाय आपण त्यांना पाठवत नव्हतो. हे कशामध्ये येतं? हे दानामध्ये येतं, लक्षात घ्या. हे दान आहे, लक्षात घ्या.
तर इथे प्रत्येक जे आहे ते तुम्हाला शिलालेखामध्ये तुम्हाला दानाचा उल्लेख तुम्हाला दिसेल. दान हा धर्म मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते सांगितला गेलेला आहे. तर हा वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये दान करणार आहे. धार्मिक उत्सव प्रसंगी, धार्मिक स्थळांना जे आहे दान धर्म करण्याची परंपरा सम्राट अशोकांपासून आलेली आहे. तर आज आपण कुठेही जे आहे ते धार्मिक स्थळाला गेलेत, म्हणजे केवळ बौद्ध समाज नाही म्हणत मी, इथला असलेला एकूण एक समाज धार्मिक स्थळावरती गेल्यावरती दान करतो. ही दान करण्याची सवय परंपरा कोणापासून लागलेली आहे? सम्राट अशोकांपासून लागलेली आहे. सम्राट अशोकांनी दिलेली आहे परंपरा, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर सम्राट अशोकांनी सांगितलं की तुम्ही तीर्थयात्रेला जायचं. तीर्थयात्रा म्हणजे धार्मिक स्थळांना भेटी द्यायच्या. तर सम्राट अशोक स्वतः जे आहे ते धार्मिक जे बुद्धांची निगडीत स्थळं होते त्या ठिकाणी जाऊन भेटी द्यायचे. त्याचे शिलालेख आहेत, शिलालेखवरती कोरलेलं आहे, ते गिरनारच्या शिलालेखवरती कोरलेलं आहे. त्याच्यानंतर जे आहे ते तुम्ही साचीला जाल तर साचीच्या त्या तोरणावरती जे आहे ते शिल्प आहेत सम्राट अशोकांची तीर्थयात्रेला जाण्याची. कुठे? बुद्धगयेला, सारनाथला, आपल्या लुंबिनीला, हे जे काही भगवान गौतम बुद्धाच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाचे जे स्थळ होते त्या सर्व ठिकाणी जे आहे ते सम्राट अशोक भेटी देण्यासाठी गेलेत आणि प्रजेला सांगितलं की तुम्ही वारंवार भेटी देण्यासाठी जा. का जायचं? कारण त्यांना जे आहे ते धम्म विजयाची जी काही संकल्पना त्यांनी ठेवलेली होती त्याला गती मिळते, त्याला बल प्राप्त होते. लक्षात घ्या. तुम्ही जेव्हा इथे असलेले प्रत्येक लोक जे आहे ते कुठे ना कुठे गेले असाल, बुद्धगयेला गेलेले असाल, सारनाथला गेलेले असाल, लुंबिनीला गेलेले असाल, का जाता? कुठून आलेली आहे ही चेतना? सम्राट अशोकांपासून आलेली आहे. तर तुम्ही आहे ना वारसदार सम्राट अशोकांचे? आहात की नाही आहात? एव्हरीबडी, म्हणजे प्रत्येक जण हे वारसदार आहेत. प्रत्येकाला जे आहे ते असं वाटतं की आपण एकदा तरी त्या ठिकाणी गेलो पाहिजे आणि आपलं जे आहे ते माथा टेकला पाहिजे भगवंताच्या. कारण की ती चेतना जी आहे ते धम्माची चेतना असते. लक्षात घ्या. धम्माच्या चेतनेचा विस्तार झाला पाहिजे, त्याची अभिवृद्धी झाली पाहिजे. याच्यासाठी सम्राट अशोकांनी जे आहे ते संपूर्ण जीवनपणाला लावलं आणि म्हटलं की बाबा याच्यानंतर जे आहे ते प्रत्येक लोकांमध्ये धम्माची चेतना वृद्धिंगत झाली पाहिजे. ही चेतना सर्वश्रेष्ठ चेतना आहे. कारण की या चेतनेमध्ये कोणाचं पाप करण्याचं, कोणाचं अहित करण्याचं, कोणाचं नुकसान करण्याचा भाव नसतो. तुम्ही जेव्हा अशा ठिकाणी जाल तर मनाला असं शांत वाटतं, प्रसन्न वाटतं, असं वाटतं की त्याच ठिकाणी राहावं, यावंच नाही वापस. असं होतं की नाही? किती चांगले व्हायब्रेशन असतात त्या स्थळाचे. असं नाही आहे, ते आपली चेतना ते व्हायब्रेशन क्रिएट करत असते. स्थळाचं तर स्थळ तर स्थळ आहे, पण त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला का बरं वाटतं? कारण तुमची चेतना त्या पद्धतीची तयार होतं आणि चेतनेचा तो परिपाक असतो. समजली की नाही समजलं? तो चेतनेचा परिपाक आहे. तर आपल्याला जे आहे ते असं वाटतं की आपण गेलो पाहिजे. त्याच्यानंतर सम्राट अशोकांनी सांगितलं की तिथून आल्यानंतर तिथून आलेला जो धम्म आहे तो तुमच्या सर्व नातेवाईकांना सांगा, सर्व लोकांना सांगा आणि त्याचा उत्सव तयार करा. तर लोक जेव्हा जेव्हा जायचेत ना अशा पवित्र ठिकाणी, चांगल्या ठिकाणी, तर घरी आल्यानंतर जे आहे ते उत्सव साजरा करा. त्याला म्हणायचे माऊंद. समजले की नाही समजले? पहिले लोक जाय ना तर घरी आपलं माऊंद तयार करे, द्यायचे, जेवण द्यायचे. पण तिथं फक्त जेवणाचा भाग नव्हता, तिथून आलेला धम्माला द्यायचं असं ते जे आहे ते तो हे असायचं. समोर जाऊन मग ते आले आपल्या घरी आल्यानंतर तर आपण तर काही त्याला उपाशी पाठवणार नाही आहोत नातेवाईकांना. तर तो जो आहे तो पोटाचा भाग आहे. पण पोटाचा भाग हा महत्वाचा नाही, त्याच्यानंतर आहे फार महत्वाचा भाग तो मनाचा. कारण की तो आनंदाचा क्षण आहे, तो उत्सवाचा क्षण आहे, तो साजरा केला पाहिजे आपल्या सर्व लोकांमध्ये. तर लोक जे आहे ते आल्यानंतर सर्वांना सांगायचे की मी या ठिकाणी गेलेलो होतो आणि मोठं चांगलं वाटलं, मला खूप बरं वाटलं, तू पण जा. तर प्रेरणा मिळते त्याच्यापासून. तर हे झाला धम्माचा प्रचार प्रसार. अशा पद्धतीनं त्या काळामध्ये धम्म विजयाचा प्रचार प्रसार होत होता. त्याच्यानंतर काय केलं की त्यांनी धम्म विजयाच्या संकल्पनेमध्ये धर्म महामात्र्यांची निवडणूक केली.
केवळ धर्म महामात्रच नाही केले, तर अनेक असे धर्मप्रचारक निर्माण केले, जागोजागी धर्मप्रचारक निर्माण केले आणि त्यांच्याकडे कामं दिले तथागताचा धम्म जो आहे तो शिकवण्याचा, प्रत्येकाला सांगायचा. काम करत असाल तिथं सांगा धम्म, चार चौघ बसून असाल तिथं सांगा तथागताचा धम्म. ठीक आहे. कुठे जे आहे ते फिरायला जात आहात तिथे सांगा तथागताचा धम्म. म्हणजे धम्मचर्चा, धम्मसंवाद याला एवढं जे आहे ते उधाण आलेलं होतं त्या काळामध्ये की प्रत्येक मनुष्य जे आहे ते धम्मसंवाद करायचं. आता थोडंसं जे आहे ते प्रकरण बदललेलं आहे. आता चार चौघ लोक आले तर एकामेकाची जे आहे ते काढत बसतात, किस काढत बसतात, तर तसं नाही. तो अधम्माचा भाग आहे. धम्माचा भाग हा आहे की तिथे जे आहे ते तथागताची शिकवण. तथागताची शिकवण काय मी तुम्हाला सांगतो. साधी आणि सोपी या ठिकाणी त्यांनी इतकं साधं सोपं तथागताची शिकवण सांगितली की सम्राट अशोकांपासून जे आहे ते अगदी साध्या सोप्या याच्यामध्ये तथागताची शिकवण सांगायची ही परंपरा सुरू झाली. इतके साधे साधे सोपे सोपी गोष्ट. काय सांगितलं? आई वडिलांची सेवा करा. आपल्या घरी जे आहे ते आई वडील आहे त्यांची सेवा करा. तर हा काही धम्म काय खूप कठीण आहे का समजायला? आपल्या घरी आई वडील आहेत, त्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे, लहानाचं मोठं केलेलं आहे, त्यांची सेवा करा. आता सेवेमध्ये काय येते? तर त्यांचे पाय दुखत असेल तर पाय दाबून द्या. त्यांना जे आहे ते जेवायला पाहिजे असेल तर जेवायला द्या. त्यांना जे आहे ते थोडेसे दोन शब्द त्यांच्यासोबत प्रेमानं बोला. हे सगळे सेवेचं क्षेत्र आहे. त्यांना हेडस वाडस करू नका. त्यांना जे आहे ते तिकडे जे आहे ते जंगलात पाठवू नका. का म्हातारा झाला म्हणून वानप्रस्थामध्ये चाल, होय हकालपट्टी तुझी वाली, असं काही करू नका. नाही का? ते तुमचे आईवडील आहे, तुमचे जन्मदात्रे, त्यांच्याशी चांगलं वागा, चांगलं बोला. हा धम्म आहे. जर असं करत नसेल तर तुम्ही पाप करता. आणि भगवान गौतम बुद्धांनी तर त्याला तर महापापाच्या श्रेणीमध्ये सांगितलेलं आहे. महापाप हे लक्षात घ्या. तर म्हणून आपण काय करायचं आहे? आपण हा तथागताचा वारसा जो सम्राट अशोकाने चालवला त्या वारसाला आपण पण चालवायचा आहे. आपल्या घरी आपल्या आईवडिलांची भरपूर सेवा करायची. आता तुम्ही बौद्ध देशांमध्ये जाऊन पहा, श्रीलंकेमध्ये जा, थायलंडमध्ये जा, जपानमध्ये जा, तिथे तुम्हाला एकही वृद्धाश्रम दिसणार नाही. 100 वर्ष जगणारे, 120 110 वर्ष जगणारे लोक आहेत, अजिबात कंटाळा करत नाही. इकडं आपल्या लोकायला असा नेट लागते, असा कंटाळा येते का कवा मरते बुढा, कवा मरते बुढी, नाही का? टोचू जे आहे ते, जसं ते गिधाड जे आहे ते मेल्यावरती त्या मासाला टोचू खातेत ना, तशासारखे जे आहे ते तुम्ही टोचू जर खात असेल तर हा वारसा चालवता का तुम्ही? सम्राट अशोकाचा धम्मविजयाचा वारसा चालवत नसाल ना, तर मग थोडंसं जे आहे ते परीक्षण करा. कारण की त्यांना माहिती होतं का साऱ्याले हेच दिवस येणार आहेत. म्हातारपण जे आहे ते साऱ्याला लागू आहे. मग साऱ्याला जर म्हातारपण लागू आहे तर मग म्हाताऱ्या लोकांची सेवा करायला जाते काय जण? तर हा अधर्म आहे. धर्म जो आहे तो म्हणतो की आईवडिलांची भरपूर सेवा करा. त्यांना चांगलं खायला द्या, चांगलं प्यायला द्या, त्यांची साफसफाई करा, त्यांची आंघोळ करून द्या, त्यांच्या सूचा त्यांच्या शीचा त्रास करू नका. आला का नाही लक्षात? आता तर काही तेवढी गरजच नाही. आता जे आहे ते लय विज्ञान प्रगत झालेलं. आता हातानं धुवायचंही काही काम नाही, पॅन्ट बांधून दिला तरी होऊन जाते, नाही का? होऊन जाते ना आता, असं काही तेवढं काही खूप. पण त्याच्यामध्ये जे आहे ते सेवेचा आनंद असतो. भगवान गौतम बुद्धांनी स्वतः जे आहे ते रोग्यांची सेवा केली, तर आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? नाही का? आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? आपण केला पाहिजे ना. तुम्ही तुमच्या पोराबाराची जी आहे ते शी धुत असताना तुम्हाला काही वाटत नाही, तर आई वडिलांची शी धुवायला तुम्हाला का वाटते? काय प्रॉब्लेम आहे? तर धम्मविजयाचा रथ हा असा चालवत न्यायचा असतो. सोपी साधी गोष्ट आहे. नातेवाईक आले घरी तर नातेवाईकांशी चांगलं बोला, चांगलं जे आहे ते हे करा, त्यांच्याशी जे आहे ते मैत्रीनं वागा, हे सांगितलेलं आहे. कारण की बार बार तर काही येत नाही तुमच्या घरी नातेवाईक. तर आले तुमच्या घरी तर जे आहे ते मोठ्या मनानं श्रीमंत व्हा. जे काही चटणी भाकर आहे ते तुम्ही खा ना, त्यांना द्या. तर त्यांचा साज सत्कार करण्याची परंपरा जी आपण आता आज करतो ना, तर ती परंपरा कुठून आलेली आहे? सम्राट अशोकांपासून. हे लक्षात घ्या. त्यानंतर सम्राट अशोकाने जे आहे ते
काय केलेत? झाडं लावलेत. पहा, म्हणजे त्यांची जी आहे ते धम्मविजयाची संकल्पना पहा, कल्याणाचं, हिताचा विचार करायचा. म्हणजे प्राणी मात्राचाच नाही, मनुष्य मात्राचाच नाही, तर निसर्गात प्रति पुन्हा मैत्री वाढली त्यांची. निसर्ग पण फार महत्वाचा आहे. निसर्गच नाही तर जे आहे ते तुम्ही कुठं काय राहणार. तर झाडं लावणं सुरू केले सम्राट अशोकाने, जागोजागी झाडं. तर दोन पद्धतीचे झाड, एक डेरेदार सावलीचं झाड आणि दुसरं फळाचं झाड. सावलीचं झाड आणि फळाचं झाड. तर फळाले काही कमी नाही त्या काळामध्ये. जे जागोजागी आंब्याचे झाड, जांभुळाची झाड रस्त्यानं. तर कोणाला जे आहे ते जाता जाता भूक लागली तर तो जे आहे ते रस्त्यानं समजा येऊन राहिलेला आहे. मोठे मोठे रस्ते तयार केलेले होते सम्राट अशोकांनी. जायला काही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे, दळणवळणाचं जे आहे ते बरोबर सोय त्यांनी करून दिली. मोठे मोठे रस्ते बांधले. आजही सम्राट अशोकांनी तयार केलेला महामार्ग आजही आपण वापरतो आहे. लक्षात घ्या, तो जो पहिल्या नंबरचा रोड आहे, नॅशनल हायवे नंबर 1 ग्रँड ट्रंक रोड, तो जे आहे ते आजही आपण वापरतो. बहुतेक त्याला माझ्या माहितीनुसार तो नॅशनल हायवे नंबर 1च आहे बहुतेक. ग्रँड ट्रंक रोड जो आहे आजही वापरतो. तर जागोजागी जे आहे ते सम्राट अशोकांनी बांधणी तयार केल्या, शिवा तयार केल्या. वावरी जे आहे ते रस्ते हे झाले पाहिजे, त्याच्यामुळे प्रत्येक वावराला जे आहे ते रस्ता तयार करून दिला त्या काळामध्ये. एवढा मोठा दूरदर्शी राजा. आणि रस्त्याच्या दुतर्फा झाडं लावलेत. आजही रस्त्याच्या दुतर्फा आपण झाडं लावतो ना, तर हे झाडं लावण्याची जी काही पद्धती आहे ना, हे सम्राट अशोकांपासून शिकलेले आहे. दोनही बाजूला झाडं. तर आता तर ते लोक असेच झाडं लावतात, पण त्या काळामध्ये सम्राट अशोकांची दूरदृष्टी फार मोठी होती. दोन पद्धतीचे, एक सावलीचं झाड आणि दुसरं फळाचं झाड. तर तिथे जे आहे ते पहिले तुम्ही पहा, पहिले प्रत्येक रस्त्यानं जे आहे ते आंब्याचं झाड राहायचं. आता लोकांना तोडून टाकलेले आहे आंबे. आंब्याचे झाडं, जांभळाचे झाडं रस्त्यानं, म्हणजे रस्त्यानं जाता जाता भूक लागली तरी ते खायचं. आणि पाण्याची सोय जागोजागी जे आहे ते पाणी, दर 2-3 मैलावरती पाणी, विहीर खोदून ठेवली. आणि विहीर खोदून ठेवत असताना विहीर अशा पद्धतीने, त्यावेळेस विहिरीचं स्थापत्यशास्त्र पहा तुम्ही किती जबरदस्त. त्याला म्हणतात बावडी. तर ते बावडी असायची. तर त्या कशी बावडी असायची ने, म्हणजे पाण्यापर्यंत जे आहे ते मनुष्य गेल्या पाहिजे, म्हणजे त्या विहिरीला पायऱ्या. किती दिमाग त्या माणसाचा, सेवेचा जे आहे वाढलेलं जे व्रत आहे ते किती, म्हणजे साऱ्याला पाणी मिळालं पाहिजे म्हणून. आणि समोर जाऊन व्यवस्था पहा किती. जेव्हा भगवंताच्या शासनात रममान असणारा जो राजा आहे, अधिकारी आहे, प्रशासक आहे, तो जेव्हा तथागताच्या शासनामध्ये जातो ना, तर साऱ्याचं कल्याण करतो, साऱ्याचा विचार करतो. आणि जेव्हा तथागताच्या शासनामध्ये नसणारे, प्रतिकूल संस्कृतीमध्ये जगणारे असे लोक जेव्हा राजे होतात, अधिकारी होतात, प्रशासक होतात, तेव्हा ते पाणी नाही मिळालं पाहिजे म्हणून अन्याय करतात, अत्याचार करतात. हे लक्षात घ्या. म्हणून तथागत गौतम बुद्ध किती महत्वाचे आहेत आणि त्यांची देशना किती महत्वाची आहे. त्याच्यानंतर जेव्हा तथागताचा धम्म नष्ट झाला, सम्राट अशोकाचं शासन नष्ट झालं या देशामध्ये, आणि त्यांच्या हातामध्ये जेव्हा शासन गेलं, तेव्हा पाण्यासाठी जे आहे ते किती वणवण करावी लागली. एका वर्गाला जे आहे ते पाण्यासाठी किती जे आहे ते हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. लक्षात घ्या. पाणी प्यायला भेटत नव्हतं. साधं पाण्यासाठी जे आहे ते माणसाला, पाण्यासाठी बाबासाहेबांना संघर्ष करावा लागला. जगाच्या इतिहासामध्ये असा सत्याग्रह, असा संघर्ष कुठे झालेला नसेल. बाबासाहेबांनी केला. लक्षात घ्या. पाण्यासाठी या देशामध्ये एक राजाने जे आहे ते पाणी मिळावं म्हणून जागोजागी विहिरी बांधल्यात, जागोजागी तलाव खोदलेत, जागोजागी जलाशय निर्माण केलेत. आणि एक वर्ग जो आहे तो किती अन्यायकारी आहे. म्हणून सम्राट अशोकाची धम्मविजय संकल्पना फार महत्वाची आहे. हो सर, बस झालं. धम्मविजयाची संकल्पना फार महत्वाची. आपण ही संकल्पना जी आहे ते जरूर चालवली पाहिजे. सम्राट अशोकाला असं वाटायचं की या भूमीमध्ये जन्मलेला प्रत्येक व्यक्ती जे आहे त्याने धम्म
हाती घेतला पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीनं दुसऱ्या प्रत्येक व्यक्तीला धम्म दिला पाहिजे. हा धम्म जो आहे तो कल्याणाचा आहे, हिताचा आहे, समतेचा आहे, न्यायाचा आहे, बंधुतेचा आहे. लक्षात घ्या. तोच धम्म बाबासाहेबांनी जे आहे ते संविधानामध्ये मांडलेला आहे. सम्राट अशोकाचा, सम्राट अशोकाने निर्माण केलेला एकूण एक धम्म जो आहे तो बाबासाहेबांनी संविधानामध्ये मांडला. त्यांनी वापरलेले एकूण एक प्रतीक जे आहे ते बाबासाहेबांनी देशाच्या स्थळी नेऊन ठेवले. तिरंगावरती सम्राट अशोकाचं धम्मचक्र, राष्ट्रचिन्ह जे आहे ते सम्राट अशोकाचं, जे चतुर्मुखी सिंहाचं जे आहे, हे सगळे जे आहे ते सम्राट अशोकाचे आहे. आपल्या मनामध्ये असलेला आता सम्राट अशोक आपल्याला जागृत करावा लागेल. त्याची धम्मविजयाची संकल्पना आपल्याला जे आहे ते घरोघरी न्यावी लागेल. ती सद्गुणाची आहे, सदाचाराची आहे, मैत्रीची आहे, करुणेची आहे, दानाची आहे, शीलाची आहे, शिक्षणाची आहे, विद्येची आहे. लक्षात घ्या. आज या ठिकाणी ही जी बुद्धिस्ट सेमिनरी आहे ही सुद्धा सम्राट अशोकांची धम्मविजयाच्या संकल्पनेतून साकारलेली सेमिनरी आहे. लक्षात घ्या. हा सम्राट अशोकांचा वारसा आहे, हा सम्राट अशोकाचा रथ आहे, तो आपल्याला चालवायचा आहे. पुन्हा एकदा या जम्बूद्वीपाला आपल्याला बौद्धमय करायचा आहे. ही आपल्यावरती प्रत्येकावरती जिम्मेदारी आहे. ती जिम्मेदारी आपण घेतली पाहिजे आणि आपल्यातला सम्राट अशोक, आपल्यातला सम्राट अशोकाची धम्मविजय संकल्पना ही ओळखली पाहिजे आणि त्याचा प्रचार प्रसार केला पाहिजे. ही जे आहे ते खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे. आज मला जे आहे ते आपण या ठिकाणी बोलवलं आणि पुन्हा एकदा जे आहे ते मला सम्राट अशोकांविषयी जे आहे ते बोलण्याचं एक माझं मन तुम्ही तयार केलं आहे. लक्षात घ्या. त्यासाठी मी आयोजकाचा धन्यवाद देतो की त्यांनी पुन्हा एकदा मला जे आहे ते त्या सम्राट अशोकांच्या महान कार्यामध्ये उतरण्याची जी आहे ते संधी दिली. कारण की हे खूप मोठं कार्य आहे. म्हणजे मला जेवढं तुम्ही बोलायला लावायला तेवढं मी बोलू शकतो आणि तेही अत्यंत जे आहे ते श्रद्धायुक्त चित्तानं बोलू शकतो. त्यांच्याप्रती असलेली जी काही डेडिकेशन आहे त्याने बोलू शकतो. लक्षात घ्या. मी काही म्हणजे खूप हे नाही, मी अगदी अंतःकरणातून बोलणारा मनुष्य. मी माझ्या क्लासमध्ये पण तुम्ही आलात ना तिथे सुद्धा तुम्हाला असंच दिसेल, माझं असंच बोलणं राहतं की जे एकदम हृदयामध्ये जाऊन बसतं आणि तुमच्या हृदयाला जे आहे ते काय करतं, संजीवन देतं. तर हे फार महत्त्वाचं आहे. तर आपण जे आहे ते धम्मविजयाचा हा जो रथ आहे तो निरंतर चालवा. इथून आपण जे आहे ते हे केल्यानंतर तुम्ही जे आहे ते याचा प्रचार प्रसार करावा आणि प्रत्येकाने धम्मविजयाचं जे आहे ते संकल्पना मनी धारण करून त्याचा प्रचार प्रसार करा आणि पुन्हा एकदा त्या जम्बूद्वीपाला बुद्धभूमी बनवा. नमो बुद्धाय. जय. हां, तुला गाणं म्हणायचं आहे का सर? याला का नाही थोडंसं गाणं म्हणायचं आहे, तर थोडंसं जे आहे ना त्याला. धन्यवाद. हे होते राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज विचार यानंतर आपल्या कार्यक्रमानुसार समाजातील काही